नवनिर्माण सांस्कृतिक मंचा या प्रक्षेपणात उपस्थित राहिलेल्या आपण सर्व दर्शकांचे सर्वप्रथम मी स्वागत करतो. मराठी प्रगतिशील साहित्य चळवळीची आजची स्थिती आणि आज जी कोंडी सांस्कृतिक दडपशाहीमुळे निर्माण झाली आहे, यातून कसा मार्ग काढावा ह्याच्यासाठी आज आपण ॲडव्होकेट उत्तम जागीरदार यांना आपल्या चॅनलवर बोलवलेलं आहे. माझं नाव प्रवीण नाडकर. आपल्या ह्या चर्चेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. सध्या काळामध्ये अनेक साहित्य संमेलनं मराठीमधली झालेली आहेत आणि होऊही घातलेली आहेत. अशा वेळी प्रागतिक साहित्यामधल्या वेगवेगळ्या प्रवाहांबद्दल चर्चा करण्यासाठी किंवा एकंदरीतच प्रागतिक साहित्याची आजची परिस्थिती काय आहे, यातून आपल्याला काय वाट काढणं गरजेचं आहे, यावर चर्चा करण्यासाठी आपल्याबरोबर ॲडव्होकेट उत्तम जागीरदार हे उपस्थित आहेत. ॲडव्होकेट जागीरदार पॅन्थरच्या काळामध्ये जेव्हा दलित पॅन्थरची स्थापना झाली 1972 मध्ये, त्यावेळेला ते त्या चळवळीशी जुडले गेले. त्यांनी अंतर्मुख, मुक्तीपर्व अशा वेगवेगळ्या मॅगझिन्सचं संपादन व प्रकाशन देखील केलेलं आहे. आजही ते सांस्कृतिक राजकारणामध्ये सक्रिय आहेत. तर आता आपण वळूया आपल्या पाहुण्यांकडे. 72 मध्ये पॅन्थरची चळवळ जेव्हा सुरू झाली तेव्हा जे त्या काळचे जे तरुण पिढी होती, ती पिढी युक्रांत आणि दलित पॅन्थर यांच्याकडे आपसूक आकृष्ट झाली. मुळात चळवळीचं बाळकडू हे मला माझ्या घरातूनच मिळालेलं होतं. 7-8 वर्षाचा असताना वडिलांबरोबर नरे पार्क, कामगार मैदान, शिवाजी पार्क इत्यादी ठिकाणी त्यांच्यासोबत सभेला जात असे. याशिवाय आमच्या घरामध्ये कम्युनिस्ट साहित्य यायचं. त्यावेळेला गिरणी कामगार युनियनचे कार्यकर्तेही आमच्याकडे यायचे. दर संध्याकाळी आमच्या घरात बहुधा वडिलांच्या मित्रांबरोबर मैफली असायच्या. त्यामधून मग पुन्हा डावी चळवळ म्हणू ज्याला आपण, आणि आंबेडकरी चळवळीच्या चर्चा माझ्या कानावर पडत होत्या. वडिलांचं ग्रंथालय होतं घरात, त्यातली पुस्तकं मी चाळत होतो, आलेली नियतकालिकं चाळत होतो. असं करत मी मोठा होत असताना पॅन्थरची चळवळ 72 मध्ये सुरू झाली आणि त्या दशकापर्यंत एकतर कामगार चळवळीमधला असंतोष वाढत होता आणि दलितांमधलाही असंतोष वाढत होता. मला आठवतं त्याच दरम्यान भारतीय संसदेच्या पटलावर पेरुमल कमिटीचा अहवाल ठेवण्यात आला होता आणि त्या अहवालाच्या निमित्तानं देशात दलितांवर होणाऱ्या अत्याचाराचं एक महाभयानक असं रूप समग्र देशासमोर आकडेवारीसहित आलेलं होतं. आणि या दरम्यान बाबासाहेबांच्या शैक्षणिक चळवळीमुळे दलितांची शिक्षित झालेली पहिली पिढी बाहेर आलेली होती आणि ते आता नोकऱ्या मागत होते आणि त्यांना नोकऱ्यांचाही त्यावेळेला क्रायसिस निर्माणच झालेला होता. तर बेरोजगारी, अत्याचार या पार्श्वभूमीवर दलित तरुणांमधला असंतोष निर्माण झाला होता. तसाच बिगर दलितांमध्ये युक्रांच्या रूपानं देखील महाराष्ट्रामधला युवक हा संघटित होत होता. त्यालाच समांतर मागोवाची मूवमेंट चाललेली होती. तर तो काळच असा होता की त्या काळामध्ये प्रत्येक तरुण हा झपाटला गेलाच पाहिजे असं ते वातावरण होतं. त्यामुळे मी पॅन्थरच्या चळवळीपासून, डाव्या चळवळीपासून अलग राहणं म्हणजे नर्मदेच्या प्रवाहात गोट्यासारखं राहणं होतं. ते शक्यच नव्हतं. अच्छा. पण मग प्रागतिक चळवळीचं जर का आपण इतिहास बघितला तर त्याच्यामध्ये विशेष करून समाजवादी बापट आहे, पु ल देशपांडे आहेत, किंवा डाव्या चळवळीतले जे इतर साहित्यकार आहेत, तर ह्यांचा दबदबा जास्त राहिला. विशेष करून मुंबईमध्ये तर उर्दू
भाषेतील चळवळीचा देखील, साहित्यिक चळवळीचा देखील दबदबा राहिला. तर मग हळूहळू जेव्हा पॅन्थरच्या आधी जेव्हा हा जो प्रवाह होता, तर पॅन्थरमुळे त्या प्रवाहावर काही परिणाम झाला की त्या प्रवाहातूनच पॅन्थर पुढे आली? आपल्याला काय वाटतं? येस. का कुठलीही परंपरा असते ना, ती तिच्या पूर्वपरंपरेपासून तोडून घेता येत नाही. परंपरा ही कंटिन्युएशनमध्येच तिच्या सातत्यामध्ये पाहायला पाहिजे. 1960 साली महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. ओके, त्या 60च्या दरम्यान मराठी साहित्यामध्ये साचलेपण जे आहे ते नवीन पिढीच्या साहित्यिकांना ते जाणवत होतं आणि त्यामुळे नवकथेचा प्रकार आला आणि त्याचे उद्गाते म्हणजे गंगाधर गाडगीळ किंवा गोखले ही मंडळी जी आहे ती नवीन नवकथा घेऊन येत होती. कवितेमध्ये बासी मर्ढेकरांनी नवीन कविता आणली. पण त्यानंतर काय झालं की बाबासाहेबांच्या शैक्षणिक चळवळीमधून जे शिक्षित मराठी तरुण पुढे आले, तर त्यांनी पुन्हा ती या नवकथाकार आणि नवसाहित्यिकांनी केलेली कोंडी आहे ती फोडण्याची गरज त्यांना निर्माण झाली. आणि सुरुवातीला जे दलित साहित्य आलं किंवा त्याला त्याच वेळेला कामगार साहित्याचा एक प्रवाह सुरू होता. म्हणजे शिवराम शिवलकर आणि नारायण सुर्वे हे कामगार साहित्य प्रसवत होते. ओके, त्याच वेळेला तिकडे बाबूराव बागुल कथा लिहित होते आणि नामदेव कविता लिहित होता. आता या सगळ्यांचं जे आपल्याला दिसतं आहे विश्व हे एकतर कामगार वर्गीय आहे किंवा लुम्पेनमधलं आहे. लुम्पेन म्हणजे असा वर्ग जो कामगार वर्गामधून निर्माण झालेला आहे, परंतु त्याची उपजीविका जी आहे ती कामगार वर्गाच्या शोषणावर आधारलेली असते आणि जिचा संबंध त्या अर्थव्यवस्थेची भांडवलशाहीशी असतो. उदाहरणार्थ कामगारांचे संप फोडले जातात तर ते ह्या लुम्पेनमधून फोडले जातात. ओके, किंवा कामगार वर्गाचं शोषण करणारे जे उद्योगधंदे आहेत, उदाहरणार्थ वेश्या व्यवसाय आहे, दारूचे अड्डे आहेत, जुगाराचे अड्डे आहेत, याच्यामध्ये काम करणारी जी माणसं आहेत ही कामगारांच्या बेकारांमधून आलेली किंवा ज्याला रिझर्व्ह फोर्स म्हणतो त्यातून आलेले हे लोक आहेत, त्या उद्योगधंद्यात सामावतात. परंतु मी असं बऱ्याच वेळेला पाहिलेलं आहे की हे आपला जो शोषितांचा किंवा दलितांचा आवाज आहे म्हणा, किंवा जे मार्जिनलाइज किंवा परिघावर राहणारे जे लोक आहेत, तर त्यांच्या संबंधित साहित्यामध्ये ह्या लोकांचं पण उदात्तीकरण होत आहे असं तुम्हाला वाटत नाही? हां, ते उदात्तीकरण जे आहे ते होणं साहजिक आहे. उदाहरणार्थ बाबूराव बागुलांनी मरण स्वस्थ होत आहे याच्यामधल्या ज्या कथा लिहिल्या आहेत त्याच्यामध्ये एक कथेचा नायक आहे, तो तिथला गुंड आहे. ओके, आणि त्याच्याच वस्तीमध्ये एक मध्यमवर्गीय कुटुंबही राहायला आलेलं असतं. त्यांची एक मुलगी असते अगदी छोटी. ओके, तर हा जो नायक आहे तो तिचे लाड करतो. त्या मुलीची आई आहे, तिला एक गुंडानं आपल्या मुलीला घ्यावं, तिचे मुके घ्यावेत, तिला असं वर उचलून पुन्हा झेलावं, लाड करावं, तिच्यासाठी खाऊ आणावा, हे तिला बिलकुल मंजूर नसतं. पण त्याच्यामध्ये एक माणूस आहे, सहृदय माणूस आहे, हे बागुल चितारतात. आणि आय थिंक साहित्याचं काम तेच आहे, मानवी जे व्यवहार आहेत त्यांचं उदात्तीकरण आहे. म्हणजे त्यांच्या गुंडगिरीचं उदात्तीकरण आहे, ते मानवी त्यांचा जो अंश आहे त्याचं उदात्तीकरण आहे. मानवी जीवन आणि मानवी स्वभावाला अनेक कंगोरे आहेत. तर तुम्हाला असं वाटतं का की सुरुवातीच्या जे इप्टाच्या काळामध्ये हा जो दलित आवाज जो पॅन्थरच्या निमित्ताने एवढा पुढे आला, तर त्या आवाजाकडे दुर्लक्ष झालं होतं? डेफिनेटली असं म्हणता येईल, कारण 70व्या दशकामध्ये मुंबईमध्ये इप्टाची जी चळवळ आहे ती
जे दलित जे पॅन्थरच्या चळवळीमध्ये सामावले गेले त्यांचा आणि इप्टाच्या चळवळीचा स्पष्ट असा संबंध कुठे दिसत नाही. आंबेडकरी चळवळीमध्ये ज्या लोककला आहेत, उदाहरणार्थ जलसे, पोवाडे आणि पथनाट्य, हे जी परफॉर्मिंग आर्ट आहे, तर तिचा वापर आणि तिचा वारसा हा पॅन्थरकडे आल्याचा आपल्याला दिसतं. कारण या दलित साहित्यिकांनी सुरुवातीला जे कलेचे फॉर्म वापरलेले होते त्याच्यामध्ये प्रामुख्यानं कविता आणि आत्मकथन हे अधिक होतं आणि काही प्रमाणामध्ये नाटक. ओके, तर हा वारसा दलितांकडे आधीपासून चालू आहे. मराठीमध्ये एक म्हण आहे, बामणा घरी लिहून आणि महारा घरी गाणं. तर ते गाणं जे आहे ते या मंडळींना माहीतच होतं. नाही, पण मला काय म्हणायचं आहे की दलित साहित्य ही संकल्पना कधी निर्माण झाली? माझं विचारायचं उद्देश असा आहे की तुम्ही जसं म्हणाला, लोककला, लोकभाषा आणि दडपलेल्या जाती ह्यांचं जे प्रकटीकरण साहित्यामध्ये जे आहे, त्यांच्या भावनांचं म्हणा किंवा त्यांच्या जीवनाचं, हे तर अण्णाभाऊ साठेंच्या निमित्ताने झालं होतं. त्याच्या आधी ज्योतिबा फुले किंवा सत्यशोधक समाजाच्या चळवळीतून पण ते झालं होतं. पण त्यावेळेला दलित साहित्य असे व्याख्यान, असं संबोधन नव्हतं. म्हणजे मला असं वाटतं की पहिले 1958 संमेलन झालं, साहित्य संमेलन, जिथे अण्णाभाऊ साठे अध्यक्ष होते. तर त्याच्यामध्ये मला वाटते त्याचा फोकस मला वाटते दलितांबद्दलच होता का, असं निर्णायकरित्या म्हणता येणार नाही. आता काही समीक्षक आहेत ते दलित साहित्याचं मूळ जे आहे ते चोखामेळा, संत जनाबाई इथपर्यंत, जे भक्ती संप्रदायाची जी चळवळ आहे तिथपर्यंत मागं घेऊन जातात. पण मला वाटतं एवढं मागं जाण्याची काही गरज नाही. कारण ज्या वेळेला हे साहित्यिक, ज्यांना आज आपण दलित साहित्यिक म्हणून पाहतो, या बऱ्याच लोकांना आपण याची देहा याची डोळा बघितलेला आहे. ओके, त्यांच्या मुखातून त्यांच्या साहित्य कृती, विशेषतः कविता आपण ऐकल्या आहेत, कथा वाचन ऐकलेलं आहे. ओके, तर हेच लोक साहित्यही प्रसवत होते आणि दलित पॅन्थर सारखे एक ऊर्जस्वल संघटन आणि चळवळ ही मूर्त रूपात साकारत पण होते. म्हणजे ते साहित्यात होते, ते चळवळीत होते. त्यामुळे दलित साहित्य हे जे नामाधिरान जे आहे त्यातून नॉमेनक्लेचर दलित पॅन्थरशी अधिक जुळते. आणि त्याच वेळेला जगभर म्हणजे ब्लॅक लिटरेचरची मुवमेंट ही होतीच, नाही का. तर हे वैश्विक पण आहे साहित्यामध्ये. म्हणजे आता अनेक संमेलन होत आहेत, बरेच आजकाल पॉडकास्ट पण आहेत साहित्यावर, मराठी साहित्यामध्ये. पण प्रागतिक साहित्य जे आहे, प्रगतिशील साहित्य ज्याला म्हणतो आपण, मराठी प्रगतिशील साहित्य, ते आज कुठल्या टप्प्यावर आहे असं तुम्हाला वाटतं? त्याच्यामध्ये सगळं झालं, आंबेडकरवादी, मार्क्सवादी आणि इतर पण ज्या काही धारा आहेत, म्हणजे मुख्य प्रवाहातल्या पण साहित्यातल्या. प्रतिगामी विचारधारेला काउंटर करण्याचा प्रयत्न दलित साहित्य किंवा इतर प्रागतिक साहित्यिकांचे स्प्लिंटर ग्रुप महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी निश्चितच आहेत आणि ते आपापल्या स्तरावर छोटे मोठे कार्यक्रम करतात किंवा विभागांच्या स्तरावर साहित्य संमेलनं आयोजितही करत आहेत. यात प्रामुख्यानं विद्रोही साहित्य, याशिवाय अण्णाभाऊ साहित्य संमेलन किंवा आणखी इतर काही जे मेनस्ट्रीम साहित्याला काउंटर करणारे हे जे पुरोगामी प्रवाहातले आहेत ते आहेतच. याच्याशिवाय मुस्लिम साहित्य संमेलन होताना आपण पाहतो, ख्रिश्चन साहित्य संमेलन होताना आपण पाहतो. तर आत्ता काय झालंय
की मुळात या प्रतिगामी परंपरेला छेद देण्यासाठी एकसंध असा काही प्रयत्न दिसत नाही. याचं कारण असं आहे की एक पद्धतीची किंवा एक तत्वप्रणाली आणि त्या तत्वप्रणालीला अनुसरून कार्यक्रम ठरवणं हे या विविध गटांमध्ये अभावानं दिसतं आहे. त्यामुळे हे स्वतःच्या स्तरावर वेगवेगळे काही ना काही करत राहत आहेत, पण हे अंतःप्रवाह जे आहेत ते सशक्त बिलकुल नाही. पण मेनस्ट्रीम जे आहेत साहित्य प्रकार त्याच्यामध्ये काय पुरोगामी झलक दिसते का? कसं आहे, मेनस्ट्रीममध्ये पुरोगामी झलक पाहणं हे मला वाटतं उचित नाही, कारण इथे दृष्टिकोनाचा अभाव दिसून येईल. मेनस्ट्रीम साहित्याचा उद्घाटनाचा अध्यक्ष कोण असतो? तुमचा मुख्यमंत्री असू शकतो किंवा आणखीन कोणी धनदंडका लोकल पक्षाचा लीडर असू शकतो. यांची राजकीय विचारधारा काय असते? ती जनतेच्या विरोधात असते. विद्रोही साहित्याला जी सुरुवात झाली मला वाटतं 92 साली, त्यावेळेला श्रीकृष्ण अहवाल फेटाळला गेला होता. मुंबईत मुस्लिम हिंदू दंगल झालेली होती. ओके, आणि अशा वेळेला ते दादरला साहित्य संमेलन होत होतं. गंमत म्हणजे हे नारायण सुर्वे त्याचे अध्यक्ष होते आणि त्याचे स्वागताध्यक्ष जोशी होते, मनोहर. ओके, त्यावेळेला मग काही प्रागतिक साहित्यिकांनी एकत्र येऊन या साहित्यावर बहिष्कार घातला मेनस्ट्रीमच्या. पण त्याला आपण पर्याय दिला पाहिजे म्हणून त्याने विद्रोही साहित्य संमेलन सुरू केलं. आणि मग तेव्हा सतीश काळसेकर किंवा आणखीन इतर जे लोक होते, नारायण सुर्वे, त्यांनी मग भूमिका घेतली की आम्ही तिथे जाणार नाही. तर तेव्हा तो एक सशक्त असा पण प्रभावित लोक त्याच्यामध्ये सुरुवातीला अजूनही ते आहेत का? जाणवत नाहीये, कारण तो प्रवाहाच आता क्षीण झालेला आहे. पण तरीही तेव्हा जे ते विद्रोह जो प्रकट झाला त्याचं कारण होतं की शासनानं श्रीकृष्ण अहवाल डावलला होता आणि ज्या मुस्लिमांच्या जे इथं संहार झाला होता की त्यांना मारण्यात आलं होतं, ते शासन संस्थेकडून पूर्णपणे दुर्लक्षित केलेलं होतं. म्हणून त्याला नकार देऊन जो प्रागतिक साहित्याचा ट्रेंड आहे तो साहित्यात संघटित झाला. याचा अर्थ असा की तुम्ही जर इतरांवर अत्याचार करत असाल तर हा आमचा रेझिस्टन्स आहे. तो साहित्याच्या प्रांतातून, कलेच्या प्रांतातून तो रेझिस्टन्स उभा राहिला. आणि तुम्हाला असं वाटतं का की त्याला ह्या शरद पाटलांनी जे काही योगदान केलं आहे या चळवळीच्या निमित्ताने, दलित चळवळीच्या निमित्ताने किंवा त्याच्या अभ्यासातून, तर त्याचेही काही पडसाद ह्या विद्रोही साहित्याच्या संमेलनामध्ये उमटलेले दिसतात असं नाही वाटत तुम्हाला? डेफिनेटली आहेत ना. म्हणजे ऍक्च्युली पाहायला गेलं तर की तसं पाहिलं तर म्हणजे साहित्यामध्ये, मराठी साहित्यामध्ये एक फार नवीन दृष्टी शरद पाटलांनी आपल्याला दाखवून दिलेली आहे. तर त्याचे खूप पडसाद उमटलेले आहेत साहित्यामध्ये. आजवरही त्याचा प्रभाव आपल्याला विशेषतः जाणवतो. आणि साधारणपणे पाहिलं तर म्हणजे उत्तर आधुनिक काळात किंवा उत्तर वसाहती काळामध्ये जे एक नवीन फॉर्मॅट तयार झालं की ज्याच्यामध्ये ह्या सांस्कृतिक ज्या गोष्टी आहेत तर त्याच्यामध्ये देशीवाद किंवा म्हणजे त्याला एकंदर युनिव्हर्सल किंवा जागतिक संदर्भामधून अलग करून पाहण्याची एक दृष्टी निर्माण झाली. तर त्याचा परिणाम तुम्हाला विद्रोही साहित्यामध्ये म्हणजे विद्रोही संमेलनामध्ये दिसतो का? कसं आहे, आपण वर्गीय समाजामध्ये जगतो आहोत. त्यामुळे वर्गीय समाजामध्ये सगळ्याच गोष्टींचं सार्वत्रिकरण करता येत नाही.
किंवा एंड ऑफ इडिओलॉजीची भलामणही करता येत नाही. कारण जेव्हा आमचं शोषण होतं तेव्हा शोषकांच्या विरोधामध्ये निश्चित स्वरूपाची आमची एक भूमिका तत्वज्ञान आहे आणि शोषकांच्या विरुद्ध लढताना निश्चित स्वरूपाची आमच्या तत्वज्ञानाच्या अनुषंगानं आम्ही आखलेली रणनीती आहे, आमचा रणव्यूह आहे. त्यामुळे एंड ऑफ इडिओलॉजी मान्य नाही. आणि आतापर्यंतची जी मांडणी आहे म्हणजे इप्टाच्या नेतृत्वातील जे प्रगतिशील प्रवाह आहे त्यांची जी आतापर्यंतची जी मांडणी आहे त्याच्यामध्ये त्या गोष्टीकडेच लक्ष देऊन जे देशातल्या ज्या विशिष्टता आहेत की इकडची जी नेटिव्हिटी आहे, इकडचे जे इकडचा जो सामाजिक उन्नतीचा जो प्रवास आहे तर त्याच्याकडे दुर्लक्ष केलं जात आहे. इकडच्या ठळक वैशिष्ट्यांकडे, सांस्कृतिक वैशिष्ट्यांकडे दुर्लक्ष केलं जात आहे आणि फक्त पाश्चिमात्य दृष्टिकोनातूनच सर्व भारतीय बाबींचा विचार केला जाते. अशा प्रकारचा एक ठपका डाव्या चळवळीवर आता जवळजवळ सर्वमान्य झालेला आहे असं तुम्हाला वाटतं का? कामगारवर्गीय साहित्य, ज्याला साधारणतः प्रागतिक साहित्य म्हणून ओळखलं जातं, किंवा दलित साहित्य, हे 1970च्या आसपास येत गेलं. ओके, त्याच वेळेला भाऊपाद्याची एक प्रक्षोभक कादंबरी आली होती. म्हणजे मराठी सारस्वतामध्ये 70वे जे शतक आहे ते मराठी साहित्याला ढवळून काढणारं शतक होतं आणि त्या काळामध्ये मध्यमवर्गीय जाणीवांमध्ये उलथापालथ भाऊपाध्याने केली. त्याच वेळेला कामगारवर्गीय साहित्याची रुजवात नारायण सुर्वे आणि शिवलकरांनी केली आणि लुंपे जग हे बाबूराव बागुल आणि नामदेव ढसाळ यांनी पहिल्यांदा मराठी सारस्वतांसमोर किंवा वाचकांसमोर आणलं. या काळामध्ये 1960 पर्यंत आपल्याकडे मार्क्सवादाचं साहित्य उपलब्ध नव्हतं. 1970च्या नंतर बाबासाहेबांचं साहित्य शासनानं छापलं, म्हणजे दोन्ही साहित्याचा अभाव होता. त्यामुळे मार्क्सवादी आणि आंबेडकरवादी प्रेरणेचं साहित्य निर्माण करण्यासाठी साहित्यिकांना वाचायलाच मुळात ते उपलब्ध नव्हतं. ओके, त्यामुळे जे काही साहित्य आपल्याकडे आलेलं आहे ते लुंपेन आणि मध्यम वर्गामधून मोडत जाणारा जो लुंपेनकडे सरकणारा जो घटक आहे त्याचं ते साहित्य होतं. माहीमची गाडी किंवा पाद्यांची ती कादंबरी. ओके, आणि त्यानंतर मग जे साहित्य येत गेलं तर ते 72च्या आसपास दलित पॅंथरची स्थापना झाली आणि त्या दलित पॅंथरच्या चळवळीमध्ये ज्यांनी लिहायला सुरुवात केली होती बाबासाहेबांच्या शैक्षणिक चळवळीमुळे, जे आता सुशिक्षित झालेले होते आणि हातात लेखण्या आल्या होत्या, ते लिहायलाही लागले आणि बेरोजगारीमुळे, भणंगपणामुळे त्यांना चळवळीमध्ये येणंही क्रमप्राप्त झालेलं होतं. त्यामुळे राजकीय चळवळ, सामाजिक, त्यावेळेला अत्याचाराचा स्फेट खूप वाढलेला होता. तर ते सामाजिक ही चळवळ आणि बेरोजगारी वाढल्यामुळे आर्थिक चळवळ, हे सगळे जीवनाच्या कंगोऱ्यांना स्पर्श करणारी सर्वस्पर्शी चळवळ उभी राहत होती त्या दशकात. आणि तेव्हा महाराष्ट्रामध्ये विशेषतः तरुणांचे गट दलित पॅंथर, युक्रान आणि मागोवामध्ये संघटित होत होते आणि त्या नक्षलवाद्यांची मुवमेंट. आणि याच वेळेला भारताच्या बाहेर आफ्रिकन आणि अमेरिकन ब्लॅक लिटरेचर आणि ब्लॅक चळवळी त्या देखील विकसित होत होत्या. त्यामुळे नॅचरली त्यांचे पडसाद हे या साहित्यावर आणि इथल्या समाज जीवनावर पडत होते. त्याच वेळेला तिसरं जग जे आहे ते विकसित जगाच्या विरोधामध्ये उभं राहत होतं. ते सगळे पडसाद आपल्याला सध्याच्या साहित्यामध्ये असं सर्वस्पर्शी असं एक चित्रण दिसतं का? हा, ते मात्र आता आपल्याला अभावानं दिसतं आहे. कारण आता आपल्याकडे धर्म, जात, संप्रदाय याचं फार मोठ्या प्रमाणामध्ये स्तोम करण्यात आलेलं आहे आणि
विशेषतः जी संवेदनाक्षम असायला पाहिजे तरुण मन, ते तरुण मनच आता या खोट्या आणि भ्रामक समजुतीनं बधीर करण्यात आलेले आहेत. त्यामुळे अपरिहार्यपणे त्यांचे जे प्रतिक्रिया आहेत किंवा रिपरकशन्स आहेत ते ना धड साहित्याच्या प्रांतात दिसत ना आपल्याला कलेच्या प्रांतात दिसत. पण तुम्हाला असं वाटतं का की सध्या जी आपल्या देशामध्ये म्हणा किंवा एकंदरच राजकीय ह्याच्यामध्ये परिस्थितीमध्ये जी एक राजकीय दडपशाही किंवा ही जी जास्त आज वाढताना दिसत आहे, तुम्हाला वाटतं की त्याचा परिणाम साहित्यिकांमध्ये असे काही विचलितपणा निर्माण झालाय का? परंतु किंवा म्हणजे आजपूर्वी असे जेव्हा जसं इमर्जन्सीमध्ये होतं जेव्हा दबाव झाला त्यावेळेला त्याच्या विरोधात एकदम त्यावेळेला पण चांगले मला आठवते ते पोस्टर नाटक होतं किंवा आपले रुया कॉलेजमध्ये ते नाटक कुठलं झालं होतं ते पथनाट्य झालं होतं आपले कमलाकर नाडकर्णींनी केलं होतं ते वगैरे. म्हणजे असे प्रयोग त्याच्या विरोधात असे सशक्तपणे आले होते. तसे सशक्त प्रयोग होत आहेत का सध्या या सांस्कृतिक दबावाच्या विरोधात? खास त्याचं कारण असं आहे, इमर्जन्सीच्या वेळेला शासन संस्थेचा वरवंटा फिरतो आहे आणि लोक त्याला रेजिस्ट करतायत. तर ती विभागणी झालेली होती, लोक विरोधामध्ये शासन संस्था. ओके, आत्ता काय दिसतं आहे, शासन संस्था धर्माला सोबत घेऊन येते आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये जे भ्रमित झालेले लोक आहेत ते शासन संस्थेच्या माध्यमातून तिचं संरक्षण घेऊन पोलिसांच्या संरक्षणामध्ये जे लोक स्वातंत्र्य, समता आणि बंधुतासाठी आग्रह धरतायत त्यांच्यावर बुलडोझर फिरवतात, त्यांना मारहाण करतात, तुरुंगामध्ये टाकतात आणि वर्षानुवर्ष ना खटले उभे राहत आणि लोकांना जेलमध्ये सडवलं जात आहे. स्वातंत्र्याची गळचेपी होते. पण मला असं वाटतं की संपूर्ण जगातच अशा प्रकारचं वातावरण चालू आहे. कारण का माहिती, हे जे नवीन जे एक परिस्थिती निर्माण झाली आहे, आपण म्हणजे आता त्याला निओलिबरल म्हणतो किंवा मराठीमध्ये त्याला नवउदार महत्वाचे अशा प्रकारचं जे वातावरण जे निर्माण झालेलं आहे, तर त्यांना फक्त मार्केट आणि फायनान्शियल इन्व्हेस्टमेंट ह्याच्यामध्येच रस आहे आणि ते करण्यासाठी ते बहुतेक संस्थांचं म्हणजे राजकीय संस्था ज्या गव्हर्निंग संस्था आहेत, स्टेट जे आहे त्याचं स्वरूपच आपल्याला जागोजागी बदललेलं दिसतं. उदाहरणार्थ वसाहतवाद विरोधी जी चळवळ होती, अनेक देश त्याच्यातून मुक्त झाले वसाहतवादातून. परंतु आज जे मुक्त झालेले देश आहेत त्याच्यामध्ये सगळीकडे तुम्हाला परत एक नवीन प्रकारचा अशाच प्रकारचा, जसा आता भारतात फार उशिरा झालं पण ह्याच्या आधी बहुतेक जे मुक्त झालेले आफ्रिकेतले देश होते, लॅटिन अमेरिकेतले देश होते, तिकडे अशा प्रकारचं सत्ता परिवर्तन होऊन त्यांना जे सोयीचं अशा प्रकारचं सांस्कृतिक राजकारण आधीपासून तिथे अस्तित्वात होतं, तशाच प्रकारचं सांस्कृतिक राजकारण आज भारतामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये आहे असं नाही वाटत तुम्हाला? प्रगतिशील चळवळीला आजच्या कोंडीतून पुढे नेण्यासाठी साहित्यिकांनी म्हणा किंवा कलाक्षेत्रातील लोकांनी किंवा सांस्कृतिक राजकारणातील जे सक्रिय लोक आहेत, तर त्यांच्या पुढे काय कार्यक्रम असावा असं तुम्हाला वाटतं? पहिली गोष्ट की ही जी सांस्कृतिक चळवळ आहे ते व्यवस्थित तत्वज्ञानावर आधारलेले असले पाहिजे. आज मुळातच काय झालंय की या ज्या जनतेच्या म्हणून चळवळी आहेत त्यांच्यामध्ये भ्रममूलक अशा समजुती प्रसारित केलेल्या आहेत. उदाहरणार्थ भाषा, वेश, खाद्यसंस्कृती या आहेतच आणि पुन्हा जाती आणि संप्रदायाची उच्च नीचता जे आहे हे होतं आहे. आणि शिक्षणामधून आपल्या पिढ्यापिढ्यांमध्ये विष इंजेक्ट केलं जातं आहे. तेव्हा याचा प्रतिवाद करायला सांस्कृतिक स्तरावर आपण उच्च निश्चितेचे भेद बाजूला करून इधर आम्ही एक आहोत हा प्रोग्राम घेतला तर आपल्याला या सांस्कृतिक दहशतवादाविरुद्ध लढता येईल. आधी आपल्या राहतो आपण खाली उतरल्यानंतर आपल्या इमारतीतून
आपल्याला या सांस्कृतिक दहशतवादाला तोंड द्यावं लागतं. मग आपण रस्त्यावर जाताना मग आपल्याला भीती वाटते, आपण जाळीदार टोपी घातली आहे का, आपली दाढी आहे का, आपल्या कपाळावर गंधन आहे का. इथून तर दहशतवाद सुरू होतो आहे. सत्तेचा जर पाठबळ नसेल तर सांस्कृतिक बदलही करता येत नाहीत. उदाहरणार्थ, ब्रिटिशांच्या काळामध्ये ज्योतिबांनी मुलींसाठी शाळा निर्माण केल्या. ओके, त्यावेळेला ज्योतिबांना इंग्रजांनी आर्थिक पाठबळही केलेलं आहे. तेव्हा शासन संस्था किंवा राजकीय सत्ता ही परिवर्तनाबरोबर असायला हवी. त्याच्यासाठी आपण त्या राज्याचा म्हणजे पॉलिटिकल पॉवरच्या सीटवर असणं गरजेचं आहे. पण तोपर्यंत आपल्याला काहीतरी म्हणजे ते घडवून आणण्यासाठी देखील म्हणजे साहित्यामध्ये आपल्याला काय धडपड करावी लागेल. आपण लोककलेचे सगळे फॉर्म्स वापरले पाहिजेत, परफॉर्मिंग आर्ट्स वापरल्या पाहिजेत आणि वस्ती, पाडे, फॅक्टरीचे गेट, शाळांचे गेट इथं जाऊन आपल्याला समतेचा, स्वातंत्र्याचा आणि बंधुभावाचा उद्घोष करावा लागेल. आणि कुठले फॉर्म्स आपण साहित्यामध्ये जास्त प्रभावी ठरू शकतात आजच्या घडीला. आपण पारंपरिकरित्या जे वापरत होतो म्हणजे जलसा आहे किंवा पोवाडे आहेत, हे तर आपण वापरू शकतो. पण आता आपल्याला पथनाट्य तेही आपण वापरलेलं आहे. पण आता डिजिटल माध्यमांमुळे जे नवीन फॉर्म्स आपल्याला मिळू शकतात तेही आपण वापरायला हवे आहे. ऍक्च्युली डिजिटल माध्यमामुळे ऍक्च्युली साहित्याला पण एक नवीन वळण मिळू शकते ना काय. म्हणजे एक वेगळ्या प्रकारचं भाषा त्या डिजिटल माध्यमावर वापरली जाते. त्याचा पण अजूनपर्यंत मला वाटतं आता चांगल्या रीतीने जर का उपयोग केला तर एखाद्या वेळ त्याचाही आपल्याला बदल घडवण्यामध्ये त्याची पण मदत होऊ शकते. आणि धन्यवाद, आपण इथे आज आपल्या ह्याच्यामध्ये उपस्थित झालात आणि बरीच चर्चा राहून गेलेली आपली. पण थोडक्यात आपली जी काही चर्चा झाली, माझी अपेक्षा आशा आहे की ही तुम्हाला सर्वांना ह्याच्यामधून काही प्रश्न निर्माण झाले असतील किंवा याच्यामध्ये काही मुद्दे तुम्हाला नवीन मिळाले असतील अशी मी आशा करतो. प्रश्न निर्माण झाले असतील तर जरूर तुम्ही आमच्या ह्या चॅनेलवर त्याच्याबद्दल प्रतिसाद देऊन तुम्ही आम्हाला पुढे जाण्यासाठी एक प्रकारे आम्हाला मदत करू शकता. आमच्या चॅनेलला तुम्ही जरूर सबस्क्राईब करा. हे आमचं पहिलंच एपिसोड होतं आणि सांस्कृतिक राजकारणातील प्रश्नांवर आम्ही अशा रीतीने अजून अनेक एपिसोड होऊन तुमच्यापुढे येऊ. एवढंच बोलून आजचा हा कार्यक्रम संपला असं मी जाहीर करतो.